हाय हॅलो नमस्कार. आपण सध्या आलेलो आहोत पाताळेश्वर लेणी म्हणजेच पुण्यामध्ये मेन जेएम रोडवरती स्थापित असलेलं हे पाताळेश्वर मंदिर पाहिलं. पुण्याचा मानबिंदू असलेलं म्हणजे सांस्कृतिक मानबिंदू असलेलं हे पाताळेश्वर मंदिर आहे. एकदम पुण्याच्या मध्यभागी बसलेलं असून सुद्धा नाही का खूप जास्त शांत आहे आणि खूप जास्त झाडीझुडपी सुद्धा तुम्हाला इथं बघायला भेटतील. आता हे पाताळेश्वर मंदिर जे आहे ते 1300 वर्षाहून अधिक जुनं आहे असं मानलं जातं. हे मंदिर साधारणपणे 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूट राजवंशाच्या काळात कोरले गेलेले आहे. एकाच काळ्या पाषाणामध्ये कोरलं गेलेलं हे मंदिर आहे आणि तुम्हाला इथे सगळ्यात आधी बघायला भेटेल एंट्री केल्या केल्या ते म्हणजे नंदीचा सभा मंडप जो 12 खांबांवरती उभा आहे. त्यानंतर मग मंदिराच्या आतमध्ये तुम्ही जसं जसं जाताल त्यावेळेस तुम्हाला वाटेल तुम्ही पाताळातच आलेला आहात, कारण इथे खाली पाताळात तुम्हाला शिवलिंग सुद्धा बघायला भेटेल. म्हणजे शिवाची पिंड आहे ती एकदम छान आणि सुंदर अशी सजवलेली असते. तर शिवाच्या पिंडीच्या डाव्या साईडला तुम्हाला भेटेल तो म्हणजे गणपती बाप्पा आणि त्यानंतर शिवाच्या उजव्या साईडला आहे ते महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. अगदी छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. बजरंगबली आणि राम सीता लक्ष्मणाची सुद्धा मूर्ती तुम्हाला इथे बघायला भेटेल. शिवलिंगाच्या बॅक साईडला जर आपण पाहिलं ना तर एकदम शांत असं नाही का दगड कसा कोरलाय ते बघता येतं आपल्याला. एकदम छान असं मस्त दगडाचं कोरीव काम सुद्धा आहे तिथे. आणि त्यानंतर मग पुढे तुम्हाला मंदिर समजतं की हे खांबांवरती उभं केलेलं गेलेलं मंदिर आहे. दगडाचे खांब तयार करून हे मंदिर त्याच्यावरती उभं आहे. हे त्या साईडने दिसतंय असं हे बॅक साईडचं. अजंठा वेरूळ लेण्यांसारखं हे मंदिर तयार करायचं होतं पण तसं झालेलं नाहीये. मंदिराची छत सुद्धा बघा तुम्ही दगडाची बनलेली आहे. मंदिराच्या खांबांवरती सुद्धा दगडाचे असे खाचे तयार केलेले आहेत. बरंच कोरीव काम करायचं इथे राहून गेलेलं आहे. मंदिर एकदम शांत आहे. इकडे पूर्ण अंधार आहे आणि मी खूप शांततेत बसले. इथलं सगळ्यात जास्त मुख्य आकर्षण म्हणजे काय माहिती का, या लेणीसमोर पाषाणात कोरलेला नंदी मंडप आहे. गोलाकार नंदी मंडपाला 12 खांबांनी बाहेरच्या बाजूने तोलून धरला आहे. मध्यभागी आणखीन 4 खांब असून त्यामध्ये एका चौथ्याऱ्यावर नंदी विराजमान आहेत. नंदी मंडपापासून आपण नाही का काहीसं डाव्या बाजूला जर पाहिलं ना तर आपल्याला एक आहे ना छोटंसं असं प्रवेशद्वार दिसेल. म्हणजे काय होतं की पूर्वीच्या काळामध्ये दगड्यामध्ये प्रवेशद्वार अशा प्रकारे कोरलं जायचं ना, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. अशा कातळामध्ये, याला कातळ असं म्हणतात, या कातळामधनं नाही का प्रमुख इथलं जायचा आतमध्ये रस्ता होता पण तो सध्या आता बंद केलेला आहे. हे पाताळेश्वर मंदिर आहे जे की 8व्या शतकामध्ये निर्माण केलं गेलेलं होतं. वेरूळच्याच लेण्यांचा एक संकल्प म्हणून इथं घेऊन हे मंदिर स्थापन झालं. माझ्या मागं बघताल ना तुम्हाला सगळी चिंचेची आणि वडाची झाडं दिसतील. तर निसर्ग सुद्धा इथे खूप सांभाळलेला दिसतोय. दगडांनाच इथे क्रॅक गेलेला आहे त्याच्यामुळे मंदिर अपूर्ण राहिले. हे लेण्या तयार करत होते ना त्यावेळेस या दगडांना क्रॅक गेलेला असावा. मोठे तडा गेलेला आहे, दिसतंय का तिथे तुला किती मोठा तडा गेलेला आहे. हे मंदिर जरी आता अपूर्ण असलं तरी सुद्धा आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत की पुण्याच्या मध्यभागी आपल्याला असं छान मंदिर बघायला भेटेल. आणि एवढं 1300 शतकाच्या आधीपासून असलेलं हे मंदिर पुण्यात आपल्याला भेटेल. तर नक्की तुम्ही या मंदिराला एकदा भेट द्या. इथे भरपूर सारी झाडी तुम्हाला भेटतील. म्हणजे बेलाचं सुद्धा इथे मोठं झाड होतं, त्यानंतर वडाची झाडं होती, त्यानंतर शेजारीच आहे ना जंगली महाराजांचा मठ आहे. शेजारी जंगली महाराज मठ आहे, तिथे जायचं. पुण्याच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ट्रॅफिकमध्ये तुम्हाला जर शांततेची जागा हवी असेल ना तर या मठात या.
हा आहे जंगली महाराजांचा मठ, जो जयम रोडवरती स्थित आहे. जयगुरु मठ हा जंगली महाराजांच्या समाधीस्थ झालेला मठ आहे. त्यांनी ते समाधी घेतलेली होती 1890 साली. तर त्यांचा हा मठ आहे. एकदम शांत अशी जागा आहे. तुम्ही इथे ध्यानधारणेसाठी सुद्धा येऊ शकता. या मंदिराच्या आतमध्ये आल्यावरती तुम्हाला अजिबातच जाणवणार नाही की आपण सिटीमध्ये, पुण्याच्या मध्यस्थी येऊन या मठामध्ये बसलेलो आहोत. एकदम शांत असा मठ आहे हा. आणि आतमध्ये तुम्हाला जंगली महाराजांची ही छान अशी समाधी बघायला भेटेल. आजूबाजूला भरपूर सारी झाडे आहेत, भरपूर सारी झाडी, आणि त्यामध्ये भरपूर सारे पक्षी सुद्धा आहेत. भरपूर साऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट सुद्धा इथे चाललेला असतो. मी जेव्हा गेले होते त्यावेळेस दुपारचे जवळजवळ 3, 3:30, 4च्या सुमारास मी तिथे होते. तरी सुद्धा तिथे नाही का एकदम शांत आणि सकाळी असलेलं वातावरण वाटत होतं. एकदम प्रसन्न वाटत होतं. म्हणजे पुण्यामध्ये पक्षी सुद्धा असतील एवढ्या सिटीमध्ये आपल्याला वाटलं पण नव्हतं, इतके ओरडतात ते. तिकडून तुम्हाला पाताळेश्वर लेणी सुद्धा बघता येते. मेन रस्ता वाहतोय बाहेर. 1, 2, 3, 4, 5. मठामध्ये येण्याचा टायमिंग आहे सकाळी 5 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 7. आपण सध्या बसलेलो आहोत पाताळेश्वर मंदिराच्या एकदम साईडला जंगली महाराज मठ आहे, जो की जंगली महाराजांचा मठ आहे. 19व्या शतकामध्ये जंगली महाराज होऊन गेले. 1803 ते 1806 मध्ये याचा जन्म होनीमुर्गी, सोलापूर जिल्ह्यामध्ये होनीमुर्गी या गावामध्ये झाला होता. मला सांगायचं झालं तर जंगली महाराज कोण, तर जे जंगली महाराज हे ध्यान धारणेसाठी जंगलात बसायचे, त्यावरून त्यांचं नाव जंगली महाराज असं पडलं. त्यानंतर त्यांनी इथे समाधी घेतली, जी जिवंत समाधी त्यांनी इथे घेतलेली आहे. आणि इथे भरपूर, म्हणजे तुम्ही जंगली महाराज रस्त्यावरती म्हणजे एवढ्या वर्दळीच्या रस्त्यावरती जरी हे मठ असला तरी सुद्धा तुम्हाला आत आल्यावरती खूप शांतता जाणवते. तुम्ही इथे ध्यानासाठी सुद्धा येऊन बसू शकता. इतकं शांत आणि छान असं हे ठिकाण आहे. पुण्यातल्या बऱ्याच लोकांना हा जो जयगुरु मठ आहे तो माहिती नाहीये की जो जंगली महाराज रस्त्यावरती, म्हणजे मेन रस्त्यावरतीच हा मठ आहे. तर नक्की या जंगली महाराज रस्त्यावरती जयगुरु मठला येऊ शकता. एकदम सुंदर आणि शांत असा मठ आहे. मठामधनं बाहेर निघाल्यानंतर आम्ही गेलो होतो आपटे रोडवरती संतोष बेकरीला. आपटे रोड कुठं आला तर जेएम रोडच्या एकदम बॅक साईडला तुम्हाला आपटे रोड भेटेल आणि तिथेच तुम्हाला ही जुनी संतोष बेकरी भेटेल. बेकरीमधले सगळेच प्रोडक्ट बऱ्यापैकी फेमस आहेत आणि इथे तुम्हाला भरपूर सारी गर्दी बघायला भेटेल. तर इथून आम्ही घेतलं पार्सल. आपण आत्ता संतोष बेकरीमधनं नाही का घेऊन आलो होतो हा पॅटीस, आणि ही खारीचं साईज बघा, ही खारी सुद्धा केवढी मोठी आहे. संतोष बेकरी ही जवळजवळ 35 ते 40 वर्ष झालं जुनी आहे असं माझ्या पप्पांनी मला सांगितलं. याच्या आतला तुम्हाला माल सुद्धा आता मी दाखवते काय काय आहे. याच्या आतमध्ये सिंपल असं नाही का बटाटा आणि वटाणा भरलेला आहे. सिंपल भाजी याच्यामध्ये. फक्त आवरचं आवरण जे आहे ना ते एकदम क्रिस्पी आहे आणि भरपूर वेळ झाला, म्हणजे जवळजवळ अर्धा तास झाला येऊन आम्हाला, तरी सुद्धा हे अजून क्रिस्पी आहे. चला आता खाऊन बघूया. तिथे सगळे लोक रांगा लावून का हा पॅटीस खात होते ना, ते आत्ता मला समजलं. कारण ह्यातली भाजी जी आहे ना ती एकदम घरगुती आहे आणि वरचं आवरण जे आहे ना ते एकदम क्रिस्पी आहे. आणि हा जो खारी आहे ना ते आता आपण खाल्ली ना तर ही एकदम क्रिस्पी लागेल आपल्याला. म्हणजे अशी खारी आपल्याला पुण्यात कुठं भेटणार नाही. एवढा हिचा साईज आणि एवढी क्रिस्पी दिसते. हिचा क्रंच खूप छान आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला अजून काही असे प्लेसेस माहिती असतील जे की थोडेसे हिडन आहेत आणि जिथं मी जाऊ शकते तर मला नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.